नमस्कार. सत्याने पंकजला चांगलंच अडकवलेलं असतं. सत्या समोर येताच पंकजची तर बोबडीच वळते. पंकज खूपच घाबरलेला असतो. त्यावेळेला लगेच सत्या मोठ्याने बोलतो, काय पंकज, आता लागली ना वाट? तुला काय वाटलं? तू जसं ठरवशील तसं होईल. पण आता मात्र मी शांत बसणार नाही. आता मात्र मी एक घाव दोन तुकडे करणारच. काय व्हायचंय ते होऊ देत, पण मी मात्र आता शांतच बसत नाही. तेव्हा मात्र पंकज बोलतोय, सत्या गप्प बस, उगाच काहीही बोलू नकोस. तेव्हा लगेच सत्या बोलतो, मी काहीच बोलत नाही पंकज. मला तर या गोष्टीची भीती वाटते की तू आता कसा वाचशील. इन्स्पेक्टर साहेब हा इथे काय करतो? तेव्हा मात्र इन्स्पेक्टर साहेब घडलेला सगळा प्रकार सांगतात. तेव्हा सत्यजित मात्र खूपच चिडलेला असतो आणि पोलीस स्टेशनमध्येच तो चांगली सणसणीत अशी पंकजच्या कानाखाली मारतो. तेव्हा मात्र पंकजचा इगो खूपच हार्ट झालेला असतो. त्याला खूपच राग आलेला असतो. त्यावेळेला लगेच सत्यजित पंकजची कॉलर पकडतो आणि त्याला फरफटत फरफटत घरात घेऊन येतो आणि जोरात निरूपाच्या पायावर ढकलून देतो. तेव्हा मात्र निरूपाची खूपच चिडचिड होते. निरूपा मोठ्याने सत्यावरती आवाज चढवते. ती सत्याला म्हणते, सत्यजित, तुझी हिंमत कशी झाली माझ्या बबड्याला असं फरफटत आणायची? अरे तुझी लायकी तरी आहे का? तू माझ्या बबड्याशी असं का वागला सत्यजित? तेव्हा मात्र सुधाकरराव बोलता, सत्यजित अरे काय चाललंय तुझं? मला तर तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती. सत्यजित तू असं कसं काय वागू शकतोस? तेव्हा लगेच सत्यजित बोलतो, बाप, अरे बस कर, मला सुद्धा यांच्याकडून ही अपेक्षाच नव्हती. मुळात ही लोक कशी वागतात ती बघ ना. अरे माझं काय चुकलं? प्रत्येक वेळेला या निरूपाचा मी विचार केला आणि या निरूपाने मात्र काय केलं? गद्दारी केली, गद्दारी. तेव्हा मात्र सुधाकरराव बोलतात, काय झालंय काय सत्यजित? तेव्हा पंकजकडे निरूपा बघत असते. पंकजने चेहरा खाली घातलेला असतो. हे बघून मात्र निरूपा मोठ्याने बोलते, काय करू मी? आता मात्र सगळंच सगळ्यांसमोर येणार आणि आता सत्यजित मात्र माझी चांगलीच धिंड काढणार. मला तर समजतच नाहीये काय करावं ते. प्रत्येक वेळेला या मुलामुळे मी तोंड घशी आपटते. आता तर मी चांगलीच तोंडावर आपटणार. तेवढ्यात लगेच सुधाकरराव बोलतात, ए पंकज, अरे काय केलंस तू? बोल पंकज बोल, मला उत्तर पाहिजे. तेव्हा मात्र पंकज बोलतो, काही केलं नाही मी. उगाचच या सत्याने मला असं फरफटत आणलं. त्यावेळेला मीरा बोलते, पंकज, हे उगाचच तुझ्याशी असं वागणार नाहीत. तू काहीतरी केलं असशील म्हणूनच ते असं वागतायत. काय केलंयस बोल ना. तेव्हा लगेच रवी बोलतो, पंकज दादा, सत्या दादा बद्दल बोलताना ना जरा विचार कर. तेव्हा लगेच पंकज बोलतोय, रवी तू गप्प बसा, उगाच मध्ये मध्ये चोंबडेपणा करायची गरज नाही. तेव्हा लगेच रवी बोलतो, मी चोंबडेपणा करतच नाहीये. तू काय केलंयस ना ते सांग. आणि सत्या दादा याच्याकडून तर अपेक्षाच नाही, तूच सांग ना यांनी काय केलंय? तेव्हा लगेच सत्यजित बोलतो, अरे या पंकजने काही केलं असतं ना तर एक वेळ मला काहीच वाटलं नसतं. पण जे काही केलंय ना ते ह्या निरूपाने केलंय आणि याची मात्र मला खूप खूप कीव वाटते. खरं सांगू का निरूपा, मी खूपच आनंदाने तुझ्यासाठी हार घेतला होता कारण तुला सोन्याची खूपच आवड आहे. पण निरूपा तू मात्र माझ्या भावनांशी खेळलीस. या तुझ्या बबड्याला तू तो सोन्याचा हार दिलास, त्या बबड्याने मात्र तो हार विकला आणि आता मात्र सगळ्याच गोष्टी हातातून निसटल्या. काय करू काय मी तुझं सांग ना. तेव्हा मात्र सत्यजितला खूपच राग आलेला असतो. त्यावेळेला सुधाकरराव बोलतात, निरूपा हे सर्व मी काय ऐकतोय? निरूपा हे सर्व खरं आहे का? मला उत्तर दे. तेव्हा लगेच निरूपा बोलते, नाही, हे सर्व खरं नाही. आणि काय रे सत्यजित, तुझ्याकडे पुरावा काय आहे? तेव्हा लगेच सत्यजित बोलतो, निरूपा बस कर तुझी नाटकं. निरूपा मला तर तुझी नाटकच कळत नाही. खरं सांगायचं तर मला समजतच नाहीये
तू असं कसं काय वागू शकतेस? त्यावेळेला लगेच निरूपा बोलते, पुरे, मला आता हा विषय नाही वाढवायचा. त्यावेळेला सुधाकरराव बोलतात, लाज नाही वाटत? आणि सुधाकरराव निरूपाचं सनसनीत थोबाड फोडत बोलतात, अगं त्या मुलाने तुझ्यासाठी खास हौसेने तो सोन्याचा दागिना केला होता आणि तू मात्र या बावळट मुलाला दिलास. अगं जरा तरी लाज बाळगायची होतीस ना निरूपा. अगं तुझ्या या मुलाने तुझ्यासाठी कधीच काही केलं नाही, पण ज्याने केलं त्याची मात्र किंमत केलीस. निरूपा असं का वागलीस तू? तेव्हा मात्र निरूपा बोलते, प्लीज प्लीज असा विचार सुद्धा मनात आणू नका. माझ्या मनात सुद्धा असं काही नाही, आणि तुम्ही असा विचार का करताय? तेव्हा मात्र आजी बोलते, खरंच मला ना तुझ्या वागण्याची कीव येते, कीव निरूपा. अगं या पंकजला किती वेळा तू पाठीशी घालणार आहेस? प्रत्येक वेळेला हा तुला तोंड घशी आपटतो. तेवढ्या सत्यजित निरूपाजवळ जातो आणि निरूपाला बोलतो, खरं सांगू निरूपा, तू मला फक्त एकदा बोलली असतीस की तो हार तू पंकजला दिलायस, त्याचं काहीतरी काम आहे म्हणून, पण ते काही नाही, तू माझ्याशी खोटं बोललीस. आता मात्र मी तुला सोडणार नाही निरूपा. निरूपा आता मात्र मी तुझी चांगलीच धिंड काढणार. तेव्हा मात्र निरूपा खूपच चिडलेली असते. निरूपा मोठ्याने बोलते, पुरे, आता विषय समाप्त. मला या विषयावर काही एक बोलायचं नाही. तेवढ्यात मात्र सुधाकरराव बोलतात, ते काही नाही निरूपा, आत्ताच्या आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, आज संध्याकाळपर्यंत सत्यजितने तुझ्यासाठी केलेला हार इथे माझ्या समोर आला पाहिजे. आणि जर का तुझ्या मुलाने तो हार आणला नाही ना, तर मात्र मी तुला सोडणार नाही निरूपा. तेव्हा मात्र निरूपा खूपच चिडलेली असते. निरूपा मोठ्याने बोलते, अहो कुठून आणणार आहे मी तो हार? माझ्याकडे तेवढे पैसे नाहीये. तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात, याचा विचार तू आधी करायचा होतास. तुझ्याकडे जर का पैसेच नव्हते तर तुला मध्ये मध्ये चोंबडेपणा करायची गरज काय होती? निरूपा आता सगळं काही समाप्त झालंय. तेव्हा मात्र निरूपा खूपच चिडलेली असते. त्यावेळेला लगेच निरूपा मोठ्याने बोलते, आता सगळं संपलंय. पंकज ते काही नाही, तू हार लवकरात लवकर आणून द्यायचा. तेव्हा लगेच सत्या बोलतो, ए निरूपा, अगं तो कुठून हार आणून देणार आहे? मुळात त्याच्याकडे पैसेच नाहीयेत. निरूपा तुला काही गोष्टी माहिती तरी आहे का? अगं तुझ्या या लेकाने माती खाल्लीये, माती. निरूपा काही काही गोष्टी ना तुला माहितीच नाहीयेत. तेव्हा लगेच निरूपा बोलते, पुरे, आता मला हा विषय वाढवायचाच नाहीये. मुळात हा विषय इथल्या इथे बंद करा. त्यावेळेला आजी बोलते, बरोबर, आता तिच्या अंगाशी यायला लागल्यात ना. त्यावेळेला लगेच निरूपा बोलते, काय अंगाशी येतंय माझ्या? काही अंगाशी येत नाही. मी तुम्हाला सांगते ना, तो तुम्हाला हार आणून देईल म्हणून, मग कशाला उगाच विषय वाढवताय? तेव्हा लगेच सत्यजित बोलतो, अगं निरूपा, तो हार कुठून आणून देणार आहे? मुळात तोच सगळ्या गोष्टींमध्ये अडकलाय. अगं फसलाय तो. तुला माहिती तरी आहे का निरूपा? अगं त्यांनी केवढा मोठा घोळ घातलाय तो. निरूपा तुला काही काही गोष्टी माहिती नाहीत म्हणून तू बोलतीयस. तेव्हा लगेच निरूपा बोलते, काय घोळ घातलाय? ए सत्यजित, उगाच माझ्या पंकजवरती काही ब्लेम करू नकोस. तेव्हा लगेच सत्यजित बोलतो, मला ब्लेम करायची गरज नाही. अगं पूर्ण दुकान बुडवलंय त्यांनी, वाट लावली त्यांनी, वाट. आणि आता मात्र मी शांत बसणार नाही. आता मात्र मला या गोष्टींची खूप चीड आली आहे. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. त्यावेळेला लगेच मोठ्याने पंकज बोलतो, आता सगळं काही समाप्त. मला या विषयावर वादच घालायचा नाही. हा विषय मला इथल्या इथे थांबवायचा आहे. तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात, आता सगळं काही समाप्त झालंय असंच मला वाटतंय. त्यावेळेला लगेच आजी बोलते, एक सांगू, सगळं काही समाप्त झालं नाही, पण आता मात्र सगळं काही संपल्यातच जमा आहे. त्यावेळेला लगेच आजीची खूपच चिडचिड होते. ती निरूपाच्या झिंजा उपटत बोलते, निरूपा, लवकरात लवकर सत्याचा हार त्याला द्यायचा.
तेव्हा लगेच सत्यजित बोलतो, आजी बस. अगं नको तिला काही बोलूस. मला या गोष्टीचं वाईट वाटतंय. तिने तो हार त्या पंकजला दिला तरी सुद्धा मला काही फरक पडत नाही. पण ती माझ्या भावनांशी खेळली. तिने स्वतः हार देऊन सुद्धा तिने माझ्यावरती आरोप केला की मी तिला खोटा हार दिला. याचं मला खूप वाईट वाटलं. निरूपा, तू असं जरी काही बोलली नसतीस ना तरी सुद्धा मला खूप बरं वाटलं असतं. तेव्हा लगेच मीरा बोलते, सासूबाई तुम्हाला हे सर्व करायची गरज नाही. सासूबाई, प्रत्येक वेळेला तुम्ही या पंकजला पाठीशी घालता आणि माझ्या नवऱ्याला मात्र तोंडावर आपटता. सासूबाई, असं का करता तुम्ही? तुमचं माझ्या नवऱ्याशी काहीच नातं नाही का? जसं तुम्ही 9 महिने पंकजला पोटात वाढवलं तसंच तुम्ही माझ्या सत्याला सुद्धा म्हणजेच माझ्या नवऱ्याला सुद्धा पोटात वाढवलंच ना. हे ऐकून सुधाकर आणि आजी एकमेकांकडे बघतात. त्यावेळेला निरूपा बोलते, गप्प बस, किती वेळा सांगायचं हा पोरगा माझा नाही म्हणून. तेव्हा मात्र मीरा बोलते, बघितलं अहो, ज्या आईसाठी तुम्ही एवढं सगळं करायला बघताय ती अगदी ठामपणे सांगते की तुम्ही तिचा लेकच नाही तर तुम्ही का पाठीपाठी करता. मला खरंच कळत नाही, तुमचं हे वागणं ना चुकीचं आहे. किती वेळा सांगायचं तुम्हाला नका एवढं हाजी हाजी करू तरी सुद्धा तुम्ही मात्र तेच चालू ठेवता. अहो, या बाईसाठी तुम्ही स्वतःची सगळी कमाई त्या हारामध्ये घातलीत. खरं सांगायचं तर तुमच्याकडे एवढे पैसे सुद्धा नव्हते तरी सुद्धा तुम्ही उधारीवर हा हार आणलात. पण या बाईने मात्र काय केलं बघितलत ना. तेव्हा लगेच सत्या बोलतो, धूमकेतू शांत हो. धूमकेतू, समोरच्या माणसाने जरी आपली पायरी सोडली असली तरी सुद्धा आपण मात्र आपली पायरी कधीच सोडायची नाही. धूमकेतू, तुझं हे वागणं मला नाही पटलं आणि तू असं कसं काय वागू शकतेस? धूमकेतू, मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नाहीये. तेव्हा लगेच मीरा बोलते, अहो काय करू मग मी? मला खरंच कळत नाही कधी कधी असे का वागता तुम्ही? का प्रत्येक वेळेला तुम्ही स्वतःचं तेच खरं करता? अहो नका ना, नका ना त्यांच्या पाठीपाठी करू. तेव्हा मात्र सुधाकरराव बोलतात, मीरा मीरा शांत हो. तेव्हा मीरा बोलते, नाही शांत व्हायचंय मला. बाबा, तुम्हाला तर माझी काय धडपड चालली हे माहिती आहे. तरी सुद्धा जर का ही बाई प्रत्येक वेळेला माझ्याच वाटेला जायचा प्रयत्न करत असेल तर मग मी काय करायचं? बाबा, खरंच मला या गोष्टीचा खूप त्रास होतोय. तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात, मीरा मीरा शांत हो. हे बघ मीरा, बोलायला जाशील एक पण होईल मात्र सगळं उद्ध्वस्त. तेव्हा लगेच सत्यजित बोलतो, बाप, अरे काय उद्ध्वस्त व्हायचं राहिलंय? बाप, या निरूपाने माझी लायकी काय आहे ते मला दाखवलं आणि आता मात्र सगळं संपलं. बाप, मला तर या या व्यक्तीशी बोलायचं सुद्धा नाही. निरूपा खूप हौसेने तुझ्यासाठी हार आणला होता पण तू मात्र माझ्या भावनांशी खेळलीस. आता मात्र मी तुला माफ करणार नाही. तेव्हा मात्र निरूपा बोलते, असं का बोलताय तुम्ही? अरे जरा तरी विचार कर सत्यजित, तेव्हा पंकजला गरज होती. तेव्हा लगेच मोठ्यानी सत्यजित बोलतो, पंकज, आज संध्याकाळपर्यंत तू मला हार आणून द्यायचास आणि तू जर का मला हार आणून दिला नाहीस ना तर बघ पंकज, एक गोष्ट लक्षात ठेव, कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही. तेव्हा मात्र पंकजची खूपच चिडचिड झालेली असते. त्याच वेळेला लगेच सुधाकरराव बोलतात, सत्यजित, तू काळजी करू नकोस, सगळं व्यवस्थित होईल सत्यजित. तेव्हा मात्र सत्यजित बोलतो, बाप, अरे काही व्हायची गरज नाही. आता मात्र मला कोणाशी बोलायची इच्छाच नाही. आता सगळं काही समाप्त झालं आणि मला याच गोष्टीची काळजी वाटते की प्रत्येक वेळेला असं का वागलं जातं. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. त्यावेळेला लगेच निरूपा बोलते, सत्यजित, तू काळजी करू नकोस. कितीही काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर सगळ्या गोष्टी तुझ्या जवळ येतील. तुला काळजी करायची गरज नाही. आता मात्र एकच लक्षात ठेव सत्यजित,
लवकरात लवकर सगळ्या गोष्टी जर का नीट करायच्या असतील तर स्वतःला सावर, कारण तुझ्याकडे काही पर्यायच नाहीये. तेव्हा मात्र सत्यजित खूपच चिडलेला असतो. त्यावेळेला लगेच मोठ्याने सत्यजित बोलतो, निरूपा, यापुढे मी तुझ्यासाठी काही करणार नाही. यापुढे मी तुझा विचारच करणार नाही. निरूपा, खरंच खूप प्रेम होतं माझं तुझ्यावरती, पण तू मात्र मला चांगलंच तोंडावर आपटलंस. तेव्हा मात्र निरूपाला चांगलाच धक्का बसलेला असतो. सत्यजित तिथून निघून गेलेला असतो. त्यावेळेला सुधाकरराव बोलतात, बघितलंस निरूपा, घेतलास ना स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून. निरूपा, जर का विचार केला असतास तर ही वेळच आली नसती. निरूपा, जरा तरी विचार करायचास ना. तेव्हा मात्र निरूपाची खूपच चिडचिड होते. त्यावेळेला पंकजला निरूपा बोलते, पंकज, लवकरात लवकर त्याचा हार आणून दे. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर सत्यजित पुन्हा कधी निरूपाला माफ करेल का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.